माणसातला माणूसपण जपण्यासाठीच विविध कलांची निर्मिती झाली असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले। नटरंग अकॅडमी, कला संगम आणि फुलराणी बाल रंगभूमी यांच्या वतीने लेखक अभिनेता संतोष पवार यांना प्रकाश इनामदार स्मृती पुरस्कार तर अभिनेते विजय पटवर्धन यांना सतीश तारे स्मृती पुरस्कार देऊन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अकॅडमीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, जयमाला इनामदार, जयश्री तारे, किरण सर देशपांडे, ललित जैन आणि मनोज छाजेड यावेळी उपस्थित होते। तेंडुलकर म्हणाले, कुठलीही कला ही माणसाची संवेदना जागृत ठेवत असते। माणसातलं माणूसपण जपण्यासाठीच विविध कलांची निर्मिती झाली। ही जबाबदारी पुढे नेण्याचे काम कलाकाराचे आहे असे मत व्यक्त करून तेंडुलकर पुढे म्हणाले, नाट्य क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ असते, कारण अभिनयासाठी दुसऱ्या कशाचीही मदत लागत नाही। या क्षेत्रातील कलाकार स्वतःच्या अस्तित्वातून वेगळा माणूस हृदयातील स्पंदनांनीही उभा करतो। मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकातून मिळालेल्या आनंदाने माझ्या आयुष्यातील 3-3 तास वजा होत गेले। त्यामुळे नाटकातील कलाकाराचे अकाली जाणे हे फक्त त्याच्या कुटुंबाचेच नाहीत तर नाटकाचे आणि प्रेक्षकांचेही नुकसान करणारे ठरते असेही ते म्हणाले। आनंदाचे उदंड क्षण निर्माण केले। त्या दोघांच्या बद्दल वाटणारी कृतज्ञता मला घरी स्वस्त बसू देत नव्हती। मी इथे आलो। इथे मला बोरकरांचं, कवी बोरकरांचं एक वाक्य खूप आवडतं। त्यांची रवींद्र पिंगे नावाच्या साहित्यिकांनी एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये पिंग्याने बोरकरांना विचारलं की बोरकर, तुमच्या वयाचे आकडे नुसतेच वाढत चाललेले आहेत, तुमच्याकडे बघावं तर तुम्ही 15 वर्षापूर्वी होतात तसेच आहात, ही काय गडबड आहे? हा प्रश्न बोरकरांनी अत्यंत गंभीरपणे घेतला आणि पिंगेनं उत्तर दिलं, पिंगे, मला नक्की नाही सांगता येत, पण कदाचित असं असेल की कविता ज्या वेळेला मला स्फुरते आणि प्रत्यक्षात कागदावरती उतरते या दरम्यानचा जो काळ असतो ना, त्या काळात मी या प्लॅनेटवर नसतोच रे। त्या निर्माण करतो म्हणतात, पण ते खरं नाही। व्यंगचित्र चितारणारा माणूस विसंवाद फक्त वेचतो, निर्माण करण्याची क्षमता त्याची नाही, वर्षाची आहे। हा जो विसंवाद निर्माण होतो तो विलक्षण यातनादायक असतो। नाटकातला एखादा अभिनेता, एखादा नाटककार, इतकंच नाही तर एखादा नेपथ्यकार जाणं हे फक्त त्याचं वैयक्तिक नुकसान नाही, हे फक्त त्याच्या कुटुंबियांचं नुकसान नाही, हे नाटकाचं आणि म्हणूनच नाटकाच्या समस्त प्रेक्षकांचं नुकसान आहे। आणि म्हणूनच मला इथे आज वरवरचं न बोलता खूप मनापासून बोलावंसं वाटतंय आणि मी संयोजकांची परवानगी मागतोय की मला त्यांनी बोलण्याची परवानगी द्यावी।